ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोरते। पुणे मनपा निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंची प्रमुख उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली। पुणेकरांना बस आणि मेट्रो सेवा मोफत देण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन आहे। शहरातील 5 गावांना प्राधान्य देणार असं आश्वासन देखील अजित पवारांनी दिलंय। आपल्या पीएमसीच्या अखत्यारीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक बनवण्याचं काम, स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची उभारणी, अत्याधुनिक बर्न वॉर्ड सुविधा, 12,350 सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे आणि आपले परमनंट धरून तरी देखील वेगवेगळ्या भागामध्ये कचऱ्यांचे ढीग दिसतात। हे आपण पण सगळेजण अनुभवतोय। ते आम्हाला बंद करायचंय। त्याकरता पुण्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता पुणेकरांनी आम्हा लोकांच्या हातामध्ये द्यावीत, आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही आमची विनंती आहे। टर्किक तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो आणि ट्राम तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते। तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पासून 1 किलोमीटरवर राहते आणि ज्या बिल्डिंग मध्ये राहते तिथेही रोज टँकर येतो। त्याच्यामुळे हे काय फक्त बाहेरच्या गावांपुरतं सीमित नाही, पण पाण्याचा हा प्रश्न किंवा टँकर माफियाचा इश्यू हा शहरातही वाढत चाललेला आहे। त्याच्यामुळे त्याच्याच जातीने लक्ष घालून मार्ग काढणे। दादांनी जो उल्लेख केला की आम्ही मेट्रो यशस्वीपणे चालू, ह्याची लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत की पहिल्या 3 ते 6 महिन्यात प्रत्येक स्टॉपचं काम पूर्ण झाल्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी गरजेची असते त्याच्या जातीने लक्ष घालून त्याचा प्लॅन आमचा पूर्णपणे तयार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।